ह्या राजांमुळे परिस्थिती कशी बदलायला लागली आहे ना, आणि ती पण झटपट. म्हणून भीती वाटते की आपल्याला काही कळायच्या आत ती ईशाला घेऊन तर नाही जाणार. मी जिवंत असेपर्यंत ईशाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. ईशाला गरज आहे ते आई वडिलांच्या मायेची. अरे पण ते तिचे खरे आई वडील आहेत हे कळतंय का तुला? हो, पण ते तिच्या बरोबर नाही येत ना. ते तिचा विचार सुद्धा करत नाहीत. काय चाललंय रे? काय होतं हे सगळं असं ध्यानी मनी नसताना? असं वाटतं की ईशा पटकन मोठी का नाही होत? तिने पटकन मोठं व्हावं आणि काय खरं आणि काय खोटं हे तिला कळावं. ते तिला कळेलच कधी ना कधी. हो, पण तोपर्यंत ती आपल्या जवळ असली पाहिजे. हो, म्हणूनच मी म्हणतोय की मी तिला दूर जाऊ देणार नाही. त्यामुळे कधी कधी वाटतं की आत्या करते ना तेच बरोबर आहे. काय करतायत निर्मला आत्या? अजून किती वेळ घेणार आहेस तू सांगायला राजन? सांग ना. हे बघ, जर तुला सांगायचं नसेल ना तर शोधून काढण्याचे वेगळे मार्ग सुद्धा आहेत माझ्याकडे. फॉर युअर काइंडनेस इन्फॉर्मेशन. ओके ओके, सांगतो. तसंही माझ्या डार्लिंगला मला जास्त चिडवायचं. मोनिका, तुझ्याबद्दल मला निर्मला आत्या, नानू मामा आणि तुझे सासरे सगळं सांगितलं. वाव, आय सो न्यू. दळवी घरातले सगळे दिसतात ना तेवढे साधे नाही, आणि कान गोष्टी करायला तर त्यांच्याकडे भयंकर वेळ असतो. माझ्या विरोधात बोलले, माझ्या विरोधात तुझे कान भरले खोटं सांगून. नाही नाही नाही, सगळंच खोटं होतं असं नाही राजन. अगं हो, त्यांनी अनुभव सांगितले त्यांचे. तर ते सगळेच कसे काय खोटे असू शकतील ना. हा, पण विश्वास किती ठेवायचा त्याच्यावर हे माझ्यावर आहे. सॉलिड आहेस रे तू. मगासपासून बघतेय मी किती सज्जन आहे, सरळ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मी धुतल्या तांदळासारखा स्वच्छ, बरोबर? राजन, तू माझ्या बाजूने आहेस ना, कारण त्याच्यात तुझा फायदा आहे. तुझ्यामुळे मला काय फायदा याचा विचार केलास तू? नुसता विश्वास, आधार, कॉन्फिडन्स यांनी काहीच होणार नाही. तशीच आहेस ग तू अजून, अगदी तशी. माझ्याकडे पैसा नव्हता म्हणून सोडून गेली होतीस ना मला. पण तुला काय वाटलं इतकी वर्ष मी काय नुसतं भजन करत बसलो होतो? शिपवर जॉब केला, 24 तास 12 महिने मी शिपवर राबत होतो, रगड पैसा कमवला, अगदी करोडोंमध्ये. पण इतका लांब जाऊन सुद्धा मी तुला विसरू नाही शकलो. तुझी आठवण आली म्हणून तुला भेटायला आलो. हा, तुझ्याच शब्दात सांगायचं झालं तर मी तुझं नेव्हर एंडिंग क्रेडिट कार्ड होऊ शकतो. विक्रांतचं क्रेडिट कार्ड एक्सपायर होऊ शकेल, पण माझं तू सुद्धा अजूनही तसाच आहेस रे राजन. नाही म्हणजे जर असं चिडवलं ना की लगेच नाकावर आत बसतो. राजन, तुझ्यावर विश्वास आहे म्हणूनच हे सगळं चाललंय ना. मग कशाला चिडतोयस तू माझ्यावर? हा हा, म्हणजे वेडा आहेस तू थोडा, पण तेवढाच प्रामाणिक सुद्धा आहे. म्हणूनच तर माझ्या सासऱ्यांनी तुला जे काही सांगितलं ते तू मला येऊन सांगितलंस ना लगेच. आता तुला कळलंय ना सगळं आणि पटतंय ना राजन? हे बघ, ती लोक दिसतात ना तेवढी साधी अजिबात नाही, आणि त्या घरात खरंच खूप सोसलंय मी. आता सुद्धा त्या घरात माझ्या विरुद्ध सगळे प्लॅन सुरू असतील. पण मी सुद्धा मोनिका आहे ना, मी सुद्धा आपला एक माणूस पेरून ठेवलाय त्या घरात, आणि तो माणूस आपलं काम अगदी व्यवस्थित करत असेल. माझ्या डोक्यात याचं प्लॅनिंग अगदी पक्क होतं. त्यामुळे आजचा हा असा दिवस येणार हे मला माहीतच होतं.
कसा आहे तो राजन? स्मार्ट आहे. हा, पण आजच काही त्याने आम्हाला सगळी माहिती दिली नाही. अर्थात हे एक्सपेक्टेडच होतं. पण एक गोष्ट मात्र सांगते, आमचं जे काही बोलणं झालं ते त्याने मोनिकापर्यंत नक्की पोहोचवलेलं असेल. वत्स, तुम्ही खूप हुशार आहात. नाही म्हणजे त्या मोनिकाशी बोलणं मला खूप कठीण वाटतं आणि तुम्ही नक्की काय करताय हे मला कळत नाहीये. पण मला खात्री आहे तुम्ही जे काही करताय ना ते विक्रांतच्या भल्यासाठीच करताय. त्यामुळे मी नेहमी तुमच्या बाजूने असेन. मला माहिती आहे वहिनी. आता बघ मी हळूहळू काय काय करते ते. बरं, ऐक, आपण मोनिकाला अशी ऑफर दिली होती की विक्रांतला डिवोर्सच्या बदल्यात बाबांनी मुलीसाठी ठेवलेली सगळी संपत्ती आपण तिला देऊ करायची. ही ऑफर तिने मान्य केलेली. इतकंच नाही तर ईशाचा ताबा सुद्धा ती आपल्याला द्यायला तयार आहे. याच्यावरनं कळतच ना की तिला ईशाबद्दल किती कळकळ येते. काय हे, एक आई असून मुलीला अंतर द्यायला तयार झाली? अगं मोनिका आहे ती, तिच्याकडनं आणखीन वेगळी अपेक्षा काय करणार आपण. ती फक्त या सगळ्या गोष्टींमध्ये आपला आर्थिक फायदा काय एवढंच बघते. पण हा विचार आता आपण मागे टाकायचे, कारण मी खूप वेगळ्या लेवलवर जाऊन या गोष्टीचा विचार करते. हे बघा, ती परत परत पैसे मागते, याचा अर्थ तिला पैशांची गरज आहे. आणि तिला वेगळं व्हायचं हेही स्पष्ट होतंय. आपल्या घराला लागलेलं हे ग्रहण सुटण्याची ही चांगली संधी आणि ती आपण घालवायची नाहीये. मी परत परत हेच सांगते, कारण ही आलेली संधी आपल्याला पुन्हा येणार नाही आणि पुन्हा आपल्यावर तशीच वेळ येईल. आपल्या चांगुलपणाचा फायदा ती घेत राहणार आणि यावेळेस फायदा घेणारी व्यक्ती एक नसेल तर दोघं असतील. म्हणूनच यावेळी आपण आपलं म्हणणं खरं करायचं, ॲट एनी कॉस्ट. बोला. आम्हाला हे मान्य आहे ताई. तुम्ही जे काही ठरवलं असेल ना तसंच होईल सगळं. आपल्या ठरवलेल्या गोष्टी जर सगळ्याच सक्सेसफुल झाल्या तर मोनिकाला केवळ या घराच्या बाहेरच नाही तर तुरुंगात कसं टाकायचं याचीही मी तयारी सुरू केली आहे. अरे देवा, म्हणजे हिने सगळं ऐकलं असणार. नानू मामा प्लीज तिला थांबवा ना. थांबा, काही नका करू. पण ती तिकडे जाऊन तिला सांगेल ना. हा, तर ताई तू काय सांगत होतीस ते सांग. पकोड्याची काळजी करू नको, ते मी बघतो. सतत तुझ्या विरुद्ध हे लोक कारस्थान करतात काहीतरी. कशी काय राहतेस ग तिकडे? काय सांगू तुला, कसे दिवस काढलेत ना त्या घरात ते माझं मलाच माहिती. ऍक्च्युली तुला माहिती आहे ना राजन, जर फ्युचरमध्ये माझा काही फायदा होणार असेल तरच मी इन्व्हेस्टमेंट करते आणि जर फायदा होतच असेल तर खर्च करायला काहीच हरकत नाही. पण ऍक्च्युली इकडे माझे जरा जास्तच पेशन्स खर्च झाले. कठीण गेलं असेल ना सगळं तुला? खूप. पण पुढे जाऊन फळ सुद्धा मिळणारच आहे ना, आणि ती मी अजिबात सोडणार नाही. बघितलंस माझ्या माणसांना मी कसं मस्त ट्रेन केलंय ते. बघ
काय चाललंय दळवी घरात? समदे बोलतायत माझ्याबद्दल. आय एम व्हेरी शुअर सगळे माझ्याबद्दलच बोलत असतील. एनिवे, काय बोलतायत? तुम्ही एक नंबरच्या हरामखोर, नीच, लबाड, पाताळ यंत्री आणि पक्क्या आतल्या गाठीच्या हात. ऐकतोयस ना राजन? हा, बघितलंस काय सांगितलं होतं मी तुला? आणि हे समजा ते लोक नाही, मी हा बोलतीये. बघ, काय बोलतेस तुला कळतंय का? वय आणि जे खरं आहे ना तेच बोलतीये. बघ, आईचं डोळ्याचं ऑपरेशन आहे ना? हा, पैसे नको आहेत वाटतं. नग, तुमच्याकडनं तर बिलकुल बी नग. अहो देव माणसं आहेत ती, काय बी संबंध नसताना बेबी ईशासाठी जीव टाकत्यात. कुठं त्या मानसीताई, कुठं विक्रांत साहेब आणि कुठं तुम्ही. बघ, शट अप. आता एकदम शटअपच करणार आहे मॅडम. तुमचे पैसे बी नग आणि तुमची नोकरी बी नग. तुमचे मळलेले पाय चाटण्या परीस ना म्याही माने इतबरे भीक मागन. बर, तुला सुद्धा लाच दिलीये का कोणी? का कान भरलेत तुझे? मॅडम, काय खरं काय खोटं समजा कळलं आहे मला. माझ्या आईच्या इलाजासाठी त्या विजय साहेबांनी पैसे दिले. मी त्यांच्या सगळ्या बातम्या चोरून ऐकायचे आणि तुम्हाला येऊन सांगायचे तरी बी. पण तुम्ही समजा माहित असून बी काय बी केलं नाही. जाते मी. मला एवढं कसं बोलून गेली ही? हा, तिची हिंमत कशी झाली माझ्याशी असं बोलायची? ऍक्च्युली ना या माणसांचाच प्रॉब्लेम आहे. त्यांना डोक्यावर बसवलं ना की मिऱ्या वाटतात. मोनिका, राहू दे ना, एवढं काय चिडतेस? रिलॅक्स, फॉरगेट इट. फॉरगेट इट? एवढं सुनवून गेले ती मला, अँड यू आर टेलिंग मी टू फॉरगेट इट? मी आलोय ना आता. जस्ट चिल. कुठून कुठे आलो रे आपण. आणि आपल्या आजूबाजूची परिस्थिती पण बघ ना, कशी पटकन बदलायला लागली. डेस्टिनी किती विचित्र असते ना. आपण भले काहीही ठरवू, काहीही प्लॅन करू, पण तिचे प्लॅन्स वेगळेच असतात आणि ते आपल्याला असे ऐन वेळेस कळतात. आपण फक्त तिच्या मर्जीला होकार द्यायचा असतो, बस. खरंच रे, आपण कितीही पळून जायचा किंवा दूर जायचा प्रयत्न केला ना, तरी आपलं नशीब, आपली डेस्टिनी आपल्याला पुन्हा त्याच ठिकाणी खेचून आणतं. आणि संधी ही सुद्धा खूप विचित्रच गोष्ट आहे. कशी काय? म्हणजे तूच बघ ना, आता ती जशी दिसते तशी असतेच असं नाही. म्हणजे कधी कधी वाटतं की आपल्याला खूप चांगली संधी मिळाली, पण खरं तर तसं नसतं. आणि कधी कधी वाटतं की काहीतरी वाईट घडणार आहे, पण घडतं चांगलं. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? ईशाच्या बाबतीत काय घडणार आहे? ईशाच्या बाबतीत काय घडणार आहे हे मला सुद्धा कळत नाहीये. एकीकडे तिला खरे आई वडील मिळणार आहेत हे खरं असलं तरी त्यात तिचं भलं आहे की नाही हे मला कळत नाहीये. मला खूप काळजी वाटतेय विक्रांत. एक प्रकारची भीती वाटतेय. ईशाच्या आयुष्यात खूप मोठी उलथापालथ होणार आहे हे तर नक्कीच आहे, पण नक्की काय होणार आहे ते मला कळत नाहीये. माझी सगळ्यात मोठी भीती कुठली आहे सांगू? ताई आणि राजनने ईशाला घेऊन जायचं ठरवलं तर? हीच तर गंमत आहे ना म्हणून. अगं हे बघ, सगळ्या गोष्टी आपल्या डेस्टिनीत लिहिलेल्या असतात.
हर पाप का डबल रोल होता. डबल रो म्हणजे अगं म्हणजे आता काही वेळेला लोक आपल्याशी वाईट वागतात, त्याचा आपल्याला राग येतो, वाईटही वाटतं. पण अशा लोकांना धडा शिकवण्याची संधी परिस्थिती देत असते. हे बघ, तू काय बोलतोस ना मला काहीच कळत नाहीये. प्लीज स्पष्टपणे बोलशील. अगं मला म्हणायचंय की तुला सुद्धा संधी मिळाली ना त्या लोकांबरोबर वाईट वागायची. हं? मोनिका, ईशा आपल्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, लक्षात ठेव. हे बघ, तिच्यात मला आधी इंटरेस्ट नव्हता आणि आता सुद्धा नाही. मातृत्व, ममता या सगळ्या गोष्टींपासून मला लांबच राहायचे. प्लीज. ओ नाही, मगाशी काहीतरी वेगळंच बोललीस तू. वेगळं म्हणजे? हेच ना की तू तिला माझ्यासाठी जगवलं, अगेन्स्ट ऑल ऑड्स वगैरे वगैरे. हो हो, मग ते खरंच आहे ना. नाही म्हणजे तू माझ्यापासून लांब गेलास ना, म्हणून ह्या सगळ्यातनं इंटरेस्ट गेला माझा. मग इतक्या वर्षात मला फोन करायचा किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा एकदा तरी प्रयत्न केलास का? नाही ना. घरच्यांनी लग्न लावलं ना माझं, काही चान्सच नव्हता ना. आणि तुझी आठवण म्हणून ईशाला वाढवलं ना मी. चला, आजही मी तुझ्या उपयोगाला येतोय. तुझी आठवण आली म्हणून तुला भेटायला इथे आलो, तर त्याचा तुला किती फायदा होतोय. आणि म्हणून सांगतोय, ईशाला तुझ्यापासून अजिबात लांब करू नकोस. अगं तू जर उद्या त्यांच्याकडे पैसे मागायला गेलीस आणि तुला तिचा लळा नाही असं म्हणून त्यांनी पैसे द्यायला नाकार, तर काय करणार आहे? सगळं मुसळकेरा. म्हणून सांगतो, स्वतःच्या इच्छेचा विचार बाजूला ठेव जरा वेळ. तुझी इच्छा असो वा नसो, तू ईशाला घेऊन एकटीने राहायचं नाही. अरे पण हे परमनंट सोल्युशन नाहीये. मी काहीही ऐकून घेणार नाहीये. यामध्ये तुझ्यापेक्षा मी ईशाचं हित बघतोय असं समज. आता उद्या जर राजन आणि मोनिका आले इथे ईशाला घेऊन जायला, तर तू एकटी विरोध करू शकणार आहेस? ईशाला आपणच प्रोटेक्ट करायला हवंय ना मानसी. म्हणूनच तू आणि ईशा आज घरी येत आहेत. मी तुम्हाला इथे राहू देणार नाही. अरे या या या. हॅलो हॅलो. छोटे मम्मा, आपण ते खेळायचं ना? मला काय वाटतं की आपण ईशाला आतमध्ये पाठवूया. आतमध्ये मुलं आहेत, त्यांच्याबरोबर खेळेल ती. इथे जे काही आपण बोलणार आहोत ना, ते तिच्या कानावर पडायला नको असं मला तरी वाटतं बाबा. ईशावाळा, आतमध्ये अथर्व काका आणि आर्यन काका आहेत ना, त्यांच्याबरोबर जाऊन खेळ. जा. बस. गुड डिसिजन विक्रांत, अगदी बरोबर केलंस. आता कसं आहे, मोनिका आणि राजन यांचा काहीच भरोसा नाही. ते ईशाला आपल्या बरोबर घेऊन जाऊ शकतात. म्हणून तिला आपल्या नजरेसमोर ठेवणं जास्त गरजेचं आहे. हे करेक्ट केलंस तू एकदम. हो ना, आपण तिला इथेच ठेवू, इथेच सेफ असेल ती. आपण सगळेच जण इथे आहोत ना. तिला अजिबात बाहेर जाऊ द्यायचं नाही. अरे मानसी, बस ना. ओके. तर विक्रांत, म्हणजे तू यायच्या आधी इथे आम्ही लोकांनी काही गोष्टी डिस्कस केल्या, त्या तुलाही सांगते. एक अतिशय महत्वाची अट मोनिकाला घालायची. ती
म्हणजे